So now we'll start with the third lecture of corrosion, that is model for corrosion. So this is the third lecture. So in this lecture we will be saying wet corrosion, or it is also known as electrochemical corrosion. Okay. So आपण लास्ट लेक्चर मध्ये ड्राय कोरोजन बघितलं होतं, ज्यावेळी ड्राय मेटल वरती कोरोजन होतं. ओके, बिकॉज ऑफ व्हेरियस गॅसेस. ओके, त्याला आपण ड्राय कोरोजन म्हणणार आहोत. आता आपण वेट कोरोजन म्हणणार आहोत, वेट कोरोजन बघणार आहोत. सो ह्याच्यामध्ये काय होणार की मेटल जो आहे तो लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर त्याचं कोरोजन होणार. So such type of corrosion is known as wet corrosion, or it is also known as electrochemical corrosion. Okay? So it is known as electrochemical corrosion. So this type of corrosion occurs where a conducting liquid is in contact with metal. So where a conducting liquid, okay, जी liquid असते ती मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार, किंवा when two dissimilar metals or alloys are immersed or dipped partially in a solution. किंवा दोन डिसिमिलर मेटल्स, दोन डिफरंट मेटल्स किंवा अलॉयज एका सोल्युशन मध्ये डिप केले असतील तर अशा वेळी तिथे पण वेट कोरोजन असणार. सो दिस आर द टू टाइप्स. फर्स्ट टाइप इज नोन एज कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, so first type is concentration cell corrosion. Okay, so concentration cell. And second type, which is when two dissimilar metals or alloys are either immersed or dipped partially in a solution. So this type is known as galvanic corrosion. Okay, it is known as galvanic corrosion. So this corrosion occurs due to existence of separate anodic and cathodic areas. Okay, तर ह्या वेट कोरोजन होण्यासाठी मेन काय आहे की त्या सोल्युशन किंवा त्या मेटल वरती मेटल्स मध्ये एनोडिक आणि कॅथोडिक एरियाज फॉर्म झाले पाहिजे. ओके, एनोडिक आणि कॅथोडिक. कॅथोड म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज, एनोड निगेटिव्ह चार्ज, राईट. सो एनोडिक आणि कॅथोडिक एरियाज फॉर्म झाले पाहिजेत बिटवीन विच करंट फ्लोज थ्रू कंडक्टिंग मीडियम, आणि त्याच्यामध्ये करंट फ्लो होणार. ओके, थ्रू कंडक्टिंग मीडियम म्हणजे लिक्विड जे असणार आहे ते त्याच्यामधून करंट फ्लो होणार. ऍट द एनोडिक एरिया ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस, दॅट इज लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एनोडिक एरिया असतो तिथे ऑक्सिडेशन रिएक्शन होणार आहे, दॅट इज लिबरेशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याचा अर्थ काय की त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिमूव्ह केले जाणार. ओके, आणि मेटल आयन फॉर्म होणार. So anodic metal is destroyed by either dissolving or assuming combined state such as oxide. Hence corrosion always occurs at anodic areas. तर काय होणार, एनोडचे एरिया असतो. ओके, असं एक एरिया आपण समजूया की जिथे ऑक्सिडेशन रिएक्शन होते. तर काय होतं की समजा आपलं इकडे एक एनोड आहे, एक मेटल आहे, एनोड आहे आणि ह्याच्यामध्ये मेटल आहे, त्याला आपण एम असं कन्सिडर करूया. तर हा समजा एनोड असेल, एनोड म्हणजे तो हायली त्याचं म्हणजे त्याची इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये तो जास्त आहे. ओके, सो हायली कोरोसिव्ह मेटल असतो, हायली रिएक्टिव्ह मेटल असतात ते एनोड असतात, आणि लेस रिएक्टिव्ह मेटल असतात ते कॅथोड असतात. सो दिस मेटल इज हायली रिएक्टिव्ह. तर काय होणार की इट विल लूज. ओके, इट विल फॉर्म मेटल आयन, Mn प्लस फॉर्म होणार, Mn प्लस आणि इलेक्ट्रॉन्स. तर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या मेटल कडून कॅथोड कडे जाणार. ओके, इथे कॅथोड असणार आहे, सो कॅथोड कडे जाणार. ओके, थ्रू इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. व्हाईल जो मेटल जे आयन्स फॉर्म झालेले आहे दॅट इज Mn प्लस, सो इट विल गेट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. सो इट विल गेट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. त्या सोल्युशन किंवा त्या लिक्विड मध्ये ते डिझॉल्व्ह होणार. ओके, सो हे रिएक्शन समजून घ्या की मेटल फर्स्ट इट विल form metal ion plus electron. Electron will pass to
cathode, okay, while the metal ion which will get dissolved in the solution. Okay, आणि त्यानंतर एकदा ते सोल्युशन मध्ये जर डिसॉल्व्ह झाले की त्यानंतर ते ऑक्साइड फॉर्म करणार. So forms compounds such as oxide. Okay, on the other hand, at the cathodic areas, reduction reaction takes place, that is gain of electron. तर हा जो इलेक्ट्रॉन असतो तो कॅथोडच्या रिजन मध्ये गेन केला जातो. So usually cathode reaction does not affect the cathode since most metals cannot be further reduced. So at the cathodic area, dissolved constituent in the conducting medium accepts the electrons and forms ions like OH minus, O2 minus. The metallic ions at anodic area and non-metallic ions at cathode area diffuses towards each other through conducting medium and forms a corrosion product somewhere between anode and cathode. The electron sets free at anode flow through the metal and are finally consumed in the cathodic reaction. Okay, thus we can sum up that electrochemical corrosion involves formation of anodic and cathodic areas or parts in contact with each other, which in the presence of conducting medium, corrosion of anodic areas only, formation of corrosion products somewhere between anodic and cathodic areas. ओके, तर हे समजून घ्या की कॅथोड वरती काय होणार, कॅथोड वरती इलेक्ट्रॉन्स येणार एनोड करून. ओके, आणि तो इलेक्ट्रॉन्स काय होणार की त्याचे सोल्युशन मध्ये जाणार, त्या सोल्युशन मध्ये जाणार आणि सोल्युशन मध्ये जिथे निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे म्हणजे तिथे पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह चार्ज असणार आहे. सो निगेटिव्ह चार्ज सोबत इलेक्ट्रॉन म्हणजे फॉर्म करणार तिथे आणि तिथे OH मायनस आणि O2 मायनस असे ions, okay, form होणार, anions form होणार आणि this anions will further join with metal cations, जे मेटलचे cations फॉर्म झाले त्याच्यासोबत जॉईन होणार आणि तिथे corrosion product फॉर्म होणार. So MOH किंवा MO2, so this will be the corrosion product. Okay, आणि तो आपल्याला एनोड किंवा कॅथोड कडे त्याच्या जवळपास आपल्याला दिसणार आहे. Okay, so for better understanding, let us first see this. So wet corrosion, when a metal surface is in contact with moisture or liquid, several types of electrolytic cells are formed, resulting in the corrosion of the metal. Electrolytic cell is mostly of two types, that is galvanic and concentration cell. ओके, तर इथे आपण बघू शकतो की हा एक मेटल आहे आणि तो जेव्हा मॉइश्चर किंवा लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो की त्याच्यानंतर त्याच्यावरती इलेक्ट्रोकेमिकल सेल्स फॉर्म होतात. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय, एनोड आणि कॅथोड. ओके, सो एक एनोड आणि एक कॅथोड जेव्हा फॉर्म होणार तेव्हा ती एक इलेक्ट्रोलायटिक सेल असणार आहे. पण समजा खूप सारे असे सेल्स फॉर्म झाले की खूप सारे इलेक्ट्रोलायटिक सेल्स असणार आहेत त्या मेटल सरफेस वरती. ओके, so electrolytic cell is divided into galvanic cell and concentration cell. Now let us first see galvanic cell. A galvanic cell is formed when two dissimilar metals are electrically connected and dipped in same electrolyte solution. Okay, the galvanic cell म्हणजे काय की जेव्हा दोन डिसिमिलर म्हणजे दोन डिफरंट मेटल्स ओके एका सोल्युशन मध्ये डिप केले जातात आणि ते कनेक्टेड असतात. ओके, दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ओके, so we have metal A is one type of metal and metal B is another type of metal and this is they are dipped inside the electrolyte solution. So for example, the best example for galvanic cell is Daniell cell. Okay, Daniell cell मध्ये आपण झिंक आणि कॉपर यूज करणार आहोत. सो झिंक हा जास्त रिएक्टिव्ह आहे. ओके, इट इज हायर इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. सो झिंक विल ऍक्ट एज एनोड while copper is less reactive as compared to zinc, so copper will act as a cathode. Okay, so Daniell cell consists of zinc and copper metal dipped in electrolytes containing zinc and copper ions respectively. Okay, तर झिंक आणि झिंक जो एनोड आहे
तो आता झिंक सॉल्टच्या सोल्युशन मध्ये असणार आहे, कॉपर जो आहे तो कॉपरच्या सॉल्ट मध्ये सोल्युशन मध्ये असणार आहे. ओके, सो इथे CuSO4 असणार आहे, इथे ZnSO4 असणार आहे. ओके, सो दिस इज द डॅनियल सेल. तर आता आपण बघूया काय होते ते, की झिंक एटम रिलीजेस द 2 इलेक्ट्रॉन्स and forms zinc ion. The zinc ion gets released into the electrolyte. The 2 electrons travel through the conductor causing current and reaches the copper metal. ओके, तर इथे तुम्ही बघू शकतात की काय होते की झिंक जो आहे तो एनोड आहे. ओके, तर तो काय करणार की आपले 2 इलेक्ट्रॉन्स लूज करणार आणि तो सोल्युशन मध्ये मिक्स होणार. ओके, तर इथे ZnSO4 चं सोल्युशन आहे, ब्लू मध्ये दाखवलं इथे. तो ह्या सोल्युशन मध्ये मिक्स होणार आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॉपर कडे जाणार. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप जी होणार आहे, म्हणजे एनोड जो आहे तो Mn प्लस मध्ये फॉर्म होणार आणि तो सोल्युशन मध्ये मिक्स होणार, व्हाईल इलेक्ट्रॉन जे आहेत ते कॅथोड कडे जाणार. Then next, the copper ions in the electrolyte accept these 2 electrons and form copper atoms which get deposited on the copper metal. ओके, तर ह्या सोल्युशन मध्ये CuSO4 आहे, राईट. CuSO4 प्रेझेंट आहे. तर CuSO4 म्हणजे काय, कॉपर Cu2 प्लस प्लस SO4 मायनस, राईट. तर ह्याच्यामधले Cu2 प्लस जो सोल्युशन मध्ये आहे तो हे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करणार आणि तो ह्या रिजन वरती डिपॉझिट होणार, म्हणजे कॅथोड वरती तो डिपॉझिट होणार. ओके, सो डिपॉझिटेड कॉपर ॲटम. तर बघू शकतात की एनोड मधून आपल्याला इलेक्ट्रॉन्स आले आणि या सोल्युशन मध्ये जो कॉपर होता तो मग हे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करणार आणि तो कॅथोड वरती डिपॉझिट होणार. ओके, म्हणजे कॅथोड वरती कॉपरचं अमाऊंट वाढत जाणार. ओके, कारण सोल्युशन मधला कॉपर हा कॅथोड वरती डिपॉझिट होत जाणार आहे. ओके, द झिंक gets dissolved into the solution, corroded, and copper gets deposited on the copper metal. ओके, तर ओव्हरऑल आपण सांगू शकतो की झिंक जो आहे तो सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे इथे, म्हणजे कोरोजन झिंकचा होणार आहे, व्हाईल कॉपर जे आहे ते डिपॉझिट होणार आहे कॉपरच्या इलेक्ट्रोड वरती किंवा कॅथोड वरती ते डिपॉझिट असणार आहे. सो दिस इज द वर्किंग ऑफ डॅनियल सेल आणि सेम वर्किंग आपल्याला कोरोजन साठी बघायची आहे. ओके, सो दिस इज द रिएक्शन. सो झिंक जेव्हा सॉलिड असतो विच इज एनोड, ओके, इट विल लूजेस 2 इलेक्ट्रॉन्स and it will form Zn2 प्लस. ओके, आणि तो एक्वियस सोल्युशन मध्ये मिक्स होणार आणि Cu2 प्लस जे एक्वियस सोल्युशन मध्ये प्रेझेंट असतात ते इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करणार आणि Cu सॉलिड फॉर्म करणार, कॉपर सॉलिड फॉर्म करणार आणि ते सॉलिड कॅथोड वरती, ओके, तिथे ते हे जाणार. ओके, देयर इज अ डिपोजिशन ऑफ कॉपर सॉलिड, तिकडे डिपॉझिट होणार त्या कॅथोड वरती. Okay, so from Daniell cell, it can be learned that wet corrosion happens when two dissimilar metals are in contact with each other and an electrolyte solution is present. One metal behaves as anode and other as a cathode. The anode gets corroded and there is a deposition of protection over the cathode. Okay, तर डॅनियल सेल मध्ये आपण कोरोजनचं कसं कन्सिडर करणार की कोरोजन मध्ये बस सेम प्रोसेस होणार आहे की एक एनोड असणार आहे, एक कॅथोड असणार आहे आणि जो एनोड आहे त्याचं मेटल आयन मध्ये फॉर्म होणार आहे. ओके, इट विल फॉर्म मेटल आयन्स आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते कॅथोड कडे पास केले जाणार आणि जे सोल्युशन आहे सोल्युशन मधून ते एक्सेप्ट करणार ते इलेक्ट्रॉन्स and it will get deposited on the cathode. Okay, so this is the process of wet corrosion. So examples of metal undergoing wet corrosion, corrosion at the refracted joints. ओके, तर असे वॉटरचे पाईप्स असतात त्याच्याकडे जी कोरोजन होते कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली वॉटरच्या किंवा लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतं आणि तिकडे मेटलचे पाईप असतात ते, सो इट विल हॅव दिस टाइप ऑफ कोरोजन. ओके, इकडे आपण बघू शकतो की रिफ्रॅक्टेड जॉइंट्स असतात तिथे कोरोजन होतो. ओके, तिथे असा कोरोजन आपल्याला दिसतो कारण काय की जॉइंट्स जो मेटल असतो तो वेगळा असतो
आणि जो पाईपचा जो हे असतं मेटल असतो तो वेगळा असतो. सो हा कोरोजन जो आहे तो डिफरंट मेटल साठी पॉसिबल आहे. ओके, तर डिफरंट मेटल असले म्हणजे एक कोणतरी एनोड पाहिजे, एक कोणतरी कॅथोड पाहिजे, तरच असं कोरोजन होणार. समजा सगळे मेटल सेमच असतील तर कोरोजन नाही होणार. ओके, सो दे नीड समथिंग डिफरंट. ओके, काहीतरी डिफरंट असलं तरच त्याच्यामध्ये कोरोजन होणार आहे. और कॉपर शीट्स जॉईन टू आयर्न नेल्स. ओके, आयर्नला समजा कॉपरचे शीट्स जॉईन केले असेल तर तिथे पण कोरोजन होतो. ओके, सो दिस आर द एक्झाम्पल्स. Okay, so this one is in short for you to learn. Okay, now let us watch, learn this in deep. Okay, so now let us see the mechanism of wet corrosion. Okay, जे आपण आताच बघितलंय short मध्ये. The electrochemical corrosion involves flow of electrons, electric current between the anodic and cathodic areas. जसं की आपण आताच बघितलं की डॅनियल सेल मध्ये की इलेक्ट्रॉन फ्लो होणार म्हणजे इलेक्ट्रॉन्स एनोड कडून कॅथोड कडे जाणार. So anodic reaction at cathode involves dissolution of metal as corresponding metallic ions with liberation of free electrons. Okay, तर metal जो आहे it will form metallic ions which is cathode मध्ये फॉर्म करणार आणि it will liberate electrons. Okay, आणि जो metallic ions फॉर्म होणार आहे ते आपल्या सोल्युशन मध्ये जाणार आहे. Okay, on the other hand the cathodic reaction consumes electrons. So this will consume electron with either by evolution of hydrogen or absorption of oxygen depending on the nature of the corrosive metal environment. So these are of two types, दोन types असतात. First is evolution of hydrogen and second is absorption of oxygen. So let us see for first reaction. Okay, first step, that is evolution of hydrogen. So this corrosion occurs usually in acidic environment. This is very important. हायड्रोजन इव्होल्युशनची जी प्रोसेस आहे ती फक्त ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये होते. Considering metal like iron, the anodic reaction is dissolution of iron as ferrous ions. Okay, ferrous म्हणजे Fe2 plus with liberation of electrons. आणि electrons हे liberate होणार आहे. So this is the first reaction which is oxidation reaction. It is Fe म्हणजे iron. Okay, iron metal. It will form ferrous ions. That is Fe2 plus 2 electron minus. These electrons flow through the metal from anode to cathode. त्या metal मधून एनोडच्या मेटल मधून ते कॅथोडच्या मेटल मध्ये फॉर्म पास होणार, फ्लो होणार. ओके, where H plus ion of the acidic solution eliminated hydrogen gas. ओके, तर एकदा ते कॅथोड मध्ये आले इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि ते सोल्युशन जे ऍसिडिक सोल्युशन प्रेझेंट आहे, ऍसिडिक सोल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये H प्लस आयन्स असणार आहेत. ओके, त्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स असणार आहेत ऑब्विसली. ओके, सो काय होणार की जे इलेक्ट्रॉन्स आले ते H प्लस आयन्स सोबत जॉईन होणार. ओके, सो इलेक्ट्रॉन विल get joined over here. So 2 H plus ions plus 2 electron minus. So H plus ion plus 2 electron minus which will give H2. Okay, तर H2 ची गॅस आपल्याला भेटणार आहे H2 आणि इकडे H2 ची गॅस इव्हॉल्व होताना आपल्याला दिसणार आहे त्या मेटलच्या म्हणजे त्या ह्याच्यातून आपल्याला मेटल मधून कॅथोड कडून आपल्याला H2 ची गॅस इव्हॉल्व होताना दिसणार आहे. So overall reaction is Fe plus 2H plus gives Fe2 plus H2. So thus this type of corrosion causes displacement of hydrogen ions from the acidic solution by metal ions. Consequently, all the metals above the hydrogen in the electrochemical series have a tendency to get dissolved in acidic solution with simultaneously evolution of hydrogen. Okay, तर ह्याच्यातून आपण बघू शकतो की काय होतंय ते की हा जो मोठा एरिया आहे. ओके, कंप्लीट जो आपण शेडेड दाखवलेला आहे, दिस इज द एनोड एरिया विच इज लार्ज. एनोड एरिया हा लार्ज आहे
हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस मध्ये एनोड एरिया हा लार्ज असतो, वेल दिस इज अ स्मॉल, जो एक पीस दिसतो आपल्याला मेटलचं, तो कॅथोडिक एरिया आहे. ओके, दिस इज डिफरंट मेटल. ओके, दुसरा मेटल आहे. तर काय होणार की एनोडचे रिएक्शन ह्याचे सरफेस आणि इकडे आपलं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे जे की ऍसिडिक आहे. ओके, सो दिस इज ऍसिडिक. ओके, ऍसिडचा अर्थ काय की त्याच्यामध्ये H प्लस आयन्स प्रेझेंट असणार आहे. ओके, ऍसिडचा अर्थ की त्याच्यामध्ये H प्लस आयन प्रेझेंट असणार, जसं का आपण इथे बघू शकतो की त्याच्यामध्ये H प्लस आयन्स प्रेझेंट आहेत. ओके, तर अगोदर काय होणार की एनोडची जी सरफेस एरिया आहे, ओके, तिथला जो आयन आहे इट विल फॉर्म इनटू Fe2+. Fe2+ फॉर्म होणार आणि तो सोल्युशन मध्ये मिक्स होणार आहे. ओके, ह्या सोल्युशन मध्ये मिक्स होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार की इलेक्ट्रॉन्स जे आहे, ओके, जे फॉर्म होणार आहे टू इलेक्ट्रॉन्स, दिस इलेक्ट्रॉन्स विल बी पास्ड इनसाइड द कॅथोड. ते कॅथोड मध्ये पास होणार आहे आणि ज्यावेळी ते जे इलेक्ट्रॉन्स ह्या टीप वरती किंवा ह्या सरफेस वरती येणार आणि इकडचा जो हायड्रोजन H+ जो आहे त्याच्यासोबत ते रिॲक्ट होणार, त्याच्यासोबत ते कॉम्बाईन होणार आणि इथे आपल्याला H2 भेटणार आहे. सो इथून आपल्याला H2 गॅस, ओके, इव्हॉल्व होताना दिसणार आहे. ओके, गॅस आहे आणि कम्प्लिटली लिक्विड मीडियम आहे, तो आपल्याला हायड्रोजनचे बबल्स इव्हॉल्व होताना दिसणार आहे. ओके, हायड्रोजनचे बबल्स असे वरती जाणार आहे. सो दिस विल conclude that there is a okay there is corrosion occurring. ओके, की हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस चालू आहे. ओके, म्हणून त्याला आपण हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस म्हणतो. सेम वे जो Fe2+ जो सोल्युशन मध्ये गेलाय तो त्याच्या ह्याच्या काउंटर पार्ट सोबत रिएक्ट होणार आहे. ओके, निगेटिव्ह पार्ट सोबत रिएक्ट होणार आहे आणि तिकडे कोरोजन प्रोडक्ट फॉर्म करणार आहे. ओके, सो देर विल बी कोरोजन प्रोडक्ट, जो नॉर्मली कॅथोड आणि एनोडच्या मेन मधल्या जागेवरती कोरोजन प्रोडक्ट असा फॉर्म होत जाणार आहे. Okay, so it may be pointed that hydrogen evolution type of corrosion, the anodes are usually very large areas, whereas cathodes are very small areas. Okay, तर हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस मध्ये मेन डिफरन्स म्हणजे असा आहे की एनोड एरिया ही लार्ज असते आणि कॅथोड एरिया ही स्मॉल असते. आता ह्याचं कम्प्लिटली ऑपोजिट आपल्याला सेकंड टाइप मध्ये बघायचे, दॅट इज ऍब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन टाइप. ओके, सो दिस टाइप ऑफ करोजन मध्ये काय होणार आहे की जे एनोड आहे, ओके, इट विल बी हॅव्हिंग स्मॉल एरिया अँड कॅथोड विल बी हॅव्हिंग लार्जर एरिया. ओके, तर लास्ट आपण याच्यात बघितलं हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये की जे सोल्युशन होतं ते ऍसिडिक होतं. आता ऑक्सिजन टाइप ऑफ कोरोजन मध्ये ऍब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन टाइप. सो ह्यामध्ये काय होणार की जे सोल्युशन आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, इट विल बी न्यूट्रल और इट विल बी लिटिल बिट अल्कलाइन. ओके, आयदर ते न्यूट्रल असणार आहे किंवा ते अल्कलाइन असणार आहे. सो रस्टिंग ऑफ आयन इन न्यूट्रल aqueous solution electrolytes like NaCl solution in the presence of atmospheric oxygen is a common example of this type of corrosion. Okay, the surface of iron is usually coated with thin film of iron oxide. However, if this iron oxide develops some cracks, anodic areas are created on the surface, while the metal part acts as a cathode. It follows the anodic areas are small surface but while nearly the rest of the surface of the metal forms large cathode areas. So this is shown in below. ओके, तर आता याचं ऑपोजिट जे आपण अगोदर बघितलं त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट असणार आहे इथे. इथे जो स्मॉल एक क्रॅक आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, नॉर्मली जर आपण मेटल घेतलं तर त्याच्यावरती ऑक्साईडची लेअर असते. ओके, पण त्या ऑक्साईडच्या लेअरला समजा क्रॅक आला तर इथे आपल्याला एनोड फॉर्म झालेला दिसणार. सो दिस एरिया इज नोन एज एनोड. हा जो एरिया आहे तो स्मॉल एरिया आहे तो एनोड. वेल दिस रिमेनिंग एरिया, हा जो रिमेनिंग एरिया आहे, so this will be cathode. Okay, so this complete area will be cathode. ओके, तर काय होणार की अगोदर जे एनोड आहे, ओके, इकडे ही आयन जो आहे एनोड कडला जो आयन आहे इट विल फॉर्म मेटल आयन, फेरस आयन्स फॉर्म करणार हे Fe2+ आणि दिस Fe2+ विल बी रिलीज इन द सोल्युशन. ओके, तर या सोल्युशन मध्ये ते रिलीज केले जाणार
आणि जो इलेक्ट्रॉन्स आहेत तर सेम वे इलेक्ट्रॉन्स इथे जाणार आहेत, या सरफेस वरती येणार आहेत. ओके, आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑक्सिजन सोबत रिएक्ट करणार आहेत. ओके, ऑक्सिजन सोबत इलेक्ट्रॉन्स रिएक्ट करणार आणि OH मायनस फॉर्म करणार. ओके, OH मायनस विल बी फॉर्म, आणि हा या सोल्युशन मध्ये जो Fe फॉर्म झालेला आहे. ओके, सो FeOH हे जॉईन होणार, सो Fe2 प्लस आणि OH आहे ते जॉईन होणार, FeOH ट्वाइस. ओके, सो Fe2OH ट्वाइस फॉर्म होणार आणि ते इथे रस्ट म्हणून किंवा कोरोजन म्हणून आपल्याला इकडे डिपॉझिट होणार आहे. ओके, so this will be the corrosion product. As we can see, this corrosion product is on the cathode. Cathode वरती corrosion किंवा cathode च्या जवळ हा corrosion product form होणार आहे. Okay, so now let us see the reaction. At the anodic areas, the metal dissolves its ferrous ions, that is Fe2 plus ion, with liberation of electrons. With liberation of electrons. So Fe will give Fe2 plus 2 electron minus. So this is oxidation reaction. The liberated electrons flow from anodic to cathodic areas through iron metal. त्या आयन मेटल मधूनच म्हणजे ह्या मेटल मधूनच ते इलेक्ट्रॉन्स कॅथोड कडे जाणार आहेत. From anodic to cathodic through iron metal, where the electrons are intercepted by dissolved oxygen. त्या वॉटर मध्ये जे डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतो त्याच्यासोबत ते इंटरसेप्ट करणार आणि तिथे ऑक्सिजन म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन, परत ते वॉटर असणार आहे, लिक्विडाइज वॉटर असणार आहे प्लस इलेक्ट्रॉन्स. सो हे सगळे रिएक्ट करणार and it will form OH minus, okay, which is on reduction will get OH minus. So Fe2 plus at anode and OH minus at cathode diffuses where they meet as ferrous hydroxide. तर जो OH minus फॉर्म झालेला आहे आणि Fe2 plus फॉर्म झालेला आहे हे दोन्ही जॉईन होणार and it will form FeOH twice. Okay, आणि this will be formed near cathode. So if enough oxygen is present, ferrous oxide is easily oxidized to ferric hydroxide. ओके, तर फेरस हायड्रोक्साइड जे आहे ते समजा जास्त ऑक्सिजन प्रेझेंट असेल त्या लिक्विड मध्ये तर इझिली ते FeOH थ्राइस मध्ये फॉर्म होणार, दॅट इज फेरिक हायड्रोक्साइड. Fe3 प्लस म्हणजे फेरिक, हे लक्षात ठेवा. Fe3 प्लस म्हणजे फेरिक आणि Fe2 प्लस म्हणजे फेरस. ओके, सो Fe3 प्लस, ओके, OH 3 आहे, सो इट इज Fe3 प्लस. So this is ferric, okay, ferric hydroxide. So it is also known as yellow rust. Okay, तर ह्या ferric hydroxide ची rust चा कलर कोणता असतो? येलो असतो. If the supply of oxygen is limited, समजा ऑक्सिजनचा सप्लाय हा कमी असेल, then the corrosion product may be even black anhydrous magnetite, that is Fe3O4. Okay, तर समजा ऑक्सिजनचा सप्लाय कमी लिमिटेड असेल तर ब्लॅक एक फॉर्म प्रोडक्ट फॉर्म करणार which will the corrosion product which is Fe3O4. It may be pointed out that through the two reactions Fe2 plus and OH minus originate from the anode and cathode respectively. Their combination occurs more commonly near the cathode, because the smaller Fe2 plus diffuse more rapidly than the larger OH minus ions. So corrosion occurs at the anode, but the rust is deposited at or near the cathode. Okay, तर एनोडचं corrosion होणार आहे, पण जी रस्ट जी आपल्याला दिसणार आहे ती कॅथोडच्या जवळ दिसणार आहे. ओके, किंवा आपल्याला कॅथोड वरती दिसणार आहे विच इज जॉईनिंग द एनोड. ओके, सो कॅथोड वरती आपल्याला दिसणार आहे पण एनोडच्या जवळ असणार आहे. As increase in oxygen content has two effects. It forces the cathodic reaction to the right, producing OH minus ions, and it removes more electrons and therefore accelerates the corrosion at the anode. समजा ऑक्सिजन डिझॉल्व्ड ऑक्सिजन समजा जास्त असेल तर जास्त corrosion होणार आहे. So each of these effect in turn supplies more reactants to the rust forming reaction. Evidently, presence of oxygen greatly accelerates both corrosion and rust formation, with the corrosion occurring
at the anode but the rust forming at or near the cathode. ओके, सो ह्याचं एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी ऑक्सिजन डिझॉल्व्ड ऑक्सिजन समजा जास्त असेल तर कोरोजन पण जास्त होणार आहे. ओके, नाउ लेट अस सी गॅल्व्हॅनिक कोरोजन. ओके, तर ही जी आपण अगोदरची अबाउट रिएक्शन जी आपण बघितली आहे ती गॅल्व्हॅनिक कोरोजनचाच एक्झाम्पल आहे. सो लेट अस सी गॅल्व्हॅनिक कोरोजन when two dissimilar metals, जेव्हा दोन dissimilar metals for example zinc and copper are electrically connected and exposed to an electrolyte, then the metal higher in electrochemical series undergoes corrosion. ओके, हे आपण एनिमेशन्स मध्ये बघितलं होतं की गॅल्व्हॅनिक कोरोजन म्हणजे झिंक आणि कॉपर आपण कन्सिडर केला, हे दोन डिफरंट मेटल्स आहेत. त्याच्यामध्ये झिंक जो आहे तो हायली इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हाय आहे, म्हणजे हायली रिएक्टिव्ह आहे तो. ओके, त्यामुळे झिंक विल ऍक्ट एज अ एनोड अँड कॉपर विल ऍक्ट एज अ कॅथोड. So this type of corrosion is known as galvanic corrosion. In the above example, zinc, which is higher in electrochemical series, forms anode and it is attacked and get dissolved, whereas copper, lower in electrochemical series or more noble, acts as cathode. ओके, तर ह्या रिएक्शन मध्ये आपण बघू शकतो की झिंक जो आहे त्याच्यातला जो मेटल आहे दॅट इज Zn प्लस, दिस विल गेट ओके डिझॉल्व इन दिस सोल्युशन, वाईल जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॉपर मध्ये इथून पास होणार आणि कॉपर वरती कॉपर डिपॉझिट होत जाणार. ओके, इन ऍसिडिक सोल्युशन द कोरोजन ऑकर्स फ्रॉम हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस. समजा ऍसिड सोल्युशन असेल, हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे आहेत समजा ऍसिडिक असेल तर हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस मधून होणार. while in neutral or slightly alkaline solution oxygen absorption occurs. The current electron current flows from anodic zinc. Okay, electronic current आपल्याला anodic zinc पासून पास होणार आहे. So zinc gives Zn2 plus 2 electron minus. To the cathodic part, copper, thus it is evident that corrosion occurs at the anodic metal while the cathodic is protected from the attack. The following are the examples. Okay, then examples: steel screws in a brass marine handle, lead antimony soldered with copper wire, a steel propeller shaft in bronze bearing, and steel pipe connected to copper plumbing. Okay, so this was about the galvanic cell corrosion. Okay, जे आपण अगोदर बघितलेलं आहे. ओके, गॅल्व्हॅनिक सेल कोरोजन आणि ह्याच्यामधले आपण दोन टाइप्स पण बघितले, दॅट इज हायड्रोजन इव्होल्युशन प्रोसेस अँड ऑक्सिजन ऍब्झॉर्प्शन प्रोसेस. ओके, सो विल स्टॉप टुडेस लेक्चर ओव्हर हियर. इन नेक्स्ट लेक्चर we will be seeing concentration cell corrosion. ओके, तुम्हाला ह्या लेक्चर वरती आता म्हणजे आता जे 3 लेक्चर झाले त्याच्यावरती तुम्हाला एक स्मॉल असाइनमेंट दिली जाईल, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि तुम्हाला गुगल क्लासरूम वरती ती अपलोड करायची. ओके, सो थँक्यू एव्हरीवन.